आणि त्यांचा आणखीन गुह्यधाम म्हणजे कोणतं आहे, एक चक्रगाव. या ठिकाणी पण आपल्याला प्रवेश मिळाला. तर आपण त्या कृतज्ञतेमध्ये थोडं भगवंतांच्या प्रसन्नेसाठी, नित्यानंदपूजा प्रसन्नेसाठी त्यांच्या जीवनचरित्रावर थोडी चर्चा श्रवण केली पाहिजे, त्यांचं गुणगान स्तुती केली पाहिजे. तर आपण थोडं वेळ करू. तर आता साधारण 1 तास आहे आपल्याला आपला प्रसाद सुरू व्हायला, तोपर्यंत आपण 1 तासभर कथा करू. सर्वांनी हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण काल शांतीपूर या ठिकाणी गेलो होतो. शांतीपूर हे ठिकाण अद्वैत आचार्यांचं शाश्वत राहण्याचं ठिकाण आहे. तसं हे आज आपण एक चक्रग्राम या ठिकाणी आलेलो आहोत. हे नित्यानंदपूरचं शाश्वत ठिकाण आहे. जसं आपण काल शांतीपूरमध्ये शास्त्रामधील कथेची चर्चा करण्याच्या अगोदर ते धाम किती विशेष होतं किंवा ठिकाण किती विशेष होतं हे प्रभुपादांच्या कार्यावरून आपण चर्चा केली की प्रभुपाद अमेरिकेला प्रचारासाठी जाण्याच्या अगोदर वर्षानुवर्ष शांतीपूरला जात होते. तिथं अद्वैताचार्यांना प्रार्थना करत होते आणि त्यांना कृपेची याचना करत होते जेणेकरून ते हे प्रचार कार्य पुढे नेऊ शकतील. थोडं कंजेस्टेड वाटते का, जरा अडचण वाटते का बसून, जरा मला वाटतं असं म्हणजे तसं नाही ना, कम्फर्टेबल आहे ना सर्वजण. पण किती वेळ लागेल माहीत नाही, माफ करा तसं काय नाही. प्रसाद चालू होणारा वेळ तर आपल्याला जावं लागेल. पण नाही, मला असं वाटेल की लई गर्दी झाली, मग तर त्रास असं वाटत नाही ना. तर मग आपण काल सांगितलं की प्रभुपाद अमेरिकेला जाण्याच्या अगोदर अद्वैताचार्यांच्या घरी नेहमी जायचे, कारण त्या ठाणाचं विशेष महात्मा आहे. तसंच प्रभुपाद आता एक चक्रगाम ज्यादा लांब आहे, इकडे येणं शक्य होत नसेल कदाचित, त्यामुळे ज्यादा येऊ शकले नाही. परंतु नित्यानंद प्रभूंचं या गौरांग महाप्रभूंच्या प्रचार कार्यामध्ये किती महत्त्वपूर्ण स्थान आहे हे प्रभुपादांना माहीत होतं. आणि म्हणून जेव्हा प्रभुपाद विदेशांमध्ये प्रचारासाठी गेले, अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये प्रवास करून प्रचार करत होते, तर मग आता आपण इस्कॉनच्या कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला गौरांग महाप्रभूंच्या सोबत कोण पाहायला मिळतात दर्शन करण्यासाठी? नित्यानंद प्रभू. जसं इथं आपल्याला विग्रह आहेत, गौरमितांचे विग्रह आहे. तर मग प्रभुपादांनी प्रचार कार्यामध्ये ही सुरुवात केली. याच्या अगोदर गौडीय मठामध्ये काय असायचं की राधाकृष्ण आहे आणि त्यांच्या बाजूला गौरांग महाप्रभू एकटेच आहे, असे विग्रह असायचे.
बऱ्याच ठिकाणी जसं आपण चैतन्य मठमध्ये गेलो होतो, जिथं भक्तिसिद्धांत महाराजांचं समाधीचं स्थळ होतं, तर तिथं पाहिलं आपण गंधर्विका गिरीधारी यांचे दर्शन होतं आणि बाजूला गौरांग महाप्रभू असे हात वर करून उभे आहेत. प्रत्येक ठिकाणी गौडी मठामध्ये त्या पद्धतीने दर्शन असत होतं. नित्यानंदचे विग्रहांचं दर्शन नव्हतं. परंतु प्रभुपादांनी जेव्हा प्रचार सुरू केला विदेशामध्ये, तर प्रभुपादांना नित्यानंदचं महात्म्य म्हणजे नित्यानंदच्या कृपेची आवश्यकता किती आहे प्रचारासाठी हे माहीत होतं. आणि जे कलियुगातील बद्ध जीव आहेत ते किती अपात्र आहेत आणि गौरांग महाप्रभूची कृपा प्राप्त करण्यासाठी, कृष्ण भक्ती प्राप्त करण्यासाठी नित्यानंदची कृपा किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून प्रभुपादांनी प्रचार करत असताना फक्त राधाकृष्णांचे विग्रह स्थापित नाही केले किंवा फक्त गौरांग महाप्रभूंचे विग्रह स्थापित नाही केले, तर त्यांच्यासोबत काय केलं की नित्यानंद प्रभूंचे पण विग्रह स्थापित केले. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थोडा आवाज घुमतो ज्यादा. तर प्रभुपादांनी मग नित्यानंदचे विग्रह सर्व ठिकाणी स्थापित केले, कारण नित्यानंदच्या कृपेनेच मग गौरांग महाप्रभूची कृपा मिळेल. आणि खरोखर प्रभुपादांच्या प्रचार कार्याचं जे यश आहे त्याचं एक हे पण रहस्य आहे की प्रभुपादांनी सर्व ठिकाणी नित्यानंदचे विग्रह स्थापित केले. आणि मग आता आपण इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये जावा तर गौर निताई सोबत आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावरून कळतं आपल्याला जसं अद्वैताचार्यांचं विशेष स्थान आहे गौरांग महाप्रभूच्या कार्यामध्ये, तसंच नित्यानंद प्रभूंचं पण फार विशेष स्थान आहे. कारण जसं अद्वैताचार्य कोण आहेत, स्वयं महाविष्णू आहेत. चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहेत, अद्वैताचार्य महाविष्णू आहेत. आणखीन एक काल सांगण्याचं राहिलं आपलं की अद्वैताचार्य फक्त महाविष्णूच नाही आहेत, तर सदाशिव आहेत, ते पण एकत्रितपणे त्यांच्या शरीरामध्ये अवतरित झालेले आहेत. मग महाविष्णू आणि सदाशिव हे एकत्रितपणे अद्वैताचार्य अवतार आहेत. मग सदाशिव कोण आहेत बरं? तर आपण ब्रह्मांडाच्या रचनेची जेव्हा चर्चा केलेली आहे त्यावेळेला आपण जे भक्तांनी ते श्रवण केलेलं त्यांना माहीत असेल की वैकुंठामध्ये भरपूर वेगवेगळे लोक आहेत ज्या ठिकाणी नारायणांचे किंवा विष्णूंचे विस्तारित रूप वास करतात. आणि त्या वैकुंठामध्येच एक लोक आहे, त्या लोकाचं नाव आहे सदाशिव लोक, आणि त्या ठिकाणी सदाशिव भगवान वास करतात. हे सदाशिव कोण आहेत? हे सदाशिव मूळ विष्णू आहेत, विष्णू तत्वच आहेत, परंतु ते काय आहेत? सर्व शिवजींचे उत्पत्ती करता आहेत. मग जसं महाविष्णूंपासून सर्व विष्णू प्रकट होतात, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू म्हणून महाविष्णू विस्तार करून आपला प्रवेश करतात, तसंच हे सदाशिव आहेत, हे मूळ विष्णू तत्व आहेत. परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जे शिवजी प्रकट होतात ते शिवजी म्हणजे कोण आहेत? त्या सदाशिवांचे विस्तारित रूप आहेत. मग सदाशिव एक प्रकारे मूळ शिव आहेत, परंतु ते आपल्या ब्रह्मांडामध्ये असणारे जे शंकरजी आहेत किंवा शंभू आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि ते जे सदाशिव आहेत ते सदाशिव पण अद्वैताचार्यांच्या अवतारामध्ये महाविष्णूंच्या सोबत आलेले आहेत. मग पाहायला गेलं तर महाविष्णू आणि सदाशिव यांच्यामध्ये पण काही अंतर नाही आहे. मग जसं सदाशिव आणि महाविष्णू एकत्रित अद्वैताचार्य प्रभू म्हणून प्रकट झाले आणि कृष्ण गौरांग महाप्रभू म्हणून प्रकट झाले, तसे मग कोण? बलरामजी नित्यानंद प्रभूंच्या रूपात प्रकट झाले. ब्रजेंद्र नंदन सेई भजेंद्र नंदन जेई शशी सुत होईल सेई बलराम होईल निताय, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की जे नंद महाराजांचे सूत होते म्हणजे पुत्र होते, जे ब्रजमध्ये लीला करत होते, तेच कोणाचे पुत्र म्हणून प्रकट झाले? सची मातेचे पुत्र गौरांग महाप्रभू म्हणून प्रकट झाले. आणि त्यांच्यासोबत जे बलराम होते ते बलराम नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झाले. आणि त्यांनी काय केलं? पापी तापी यत चिलो हरिनाम उद्धारिलो. ह्या लीलेमध्ये त्यांनी जे पापातले पापी लोक आहेत
त्यांचा उद्धार केला, त्यांची पात्रता अपात्रता न पाहता. आणि उद्धार कशाच्याद्वारे केला? हरिनाम उद्धारेलो, हरिनामाच्या द्वारे त्यांनी त्यांचा उद्धार केला. आणि त्या साक्षी जगाई मदाई. आणि त्यांच्या अवतार कार्याचे सर्वात प्रमुख साक्षी कोण आहे? हा तो पुरावा असला पाहिजे ना, त्यांनी हे केले म्हणून. तर तो पुरावा कोण आहे? जगाई मदाई. जगाई मदाईंसारखे पापी कोणी नव्हते, परंतु त्यांचा उद्धार नित्यानंद पवन चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाच्या द्वारे केला. तर हे विशेषता आहे नित्यानंद प्रभूंच्या अवतार कार्याची. आणि आता आज आपण नित्यानंद प्रभूंच्या धामामध्ये आलेलो आहोत, तर मग आपण थोडं त्यांचं महात्म्य श्रवण केलं पाहिजे. आणि हेच मनुष्य जीवनाचं सार्थक आहे की आपल्याला जे कान दिलेले आहेत भगवंतांनी, ते कान कशासाठी दिलेले आहेत? भगवंतांची महिमा श्रवण करण्यासाठी, त्यांचं गुण श्रवण करण्यासाठी. मुख भगवंताचं गुणगान उच्चारण करण्यासाठी दिलेले आहेत. आपले प्रत्येक इंद्रिय, डोळे भगवंताचं सुंदर रूप पाहण्यासाठी दिलेले आहेत. कान भगवंतांना अर्पण केलेल्या फुलांचे, नाक आपल्याला भगवंतांना अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी दिलेले आहे. जिभा भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद आस्वादन करण्यासाठी दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावून भगवंतांची सेवा भक्ती कार्य करू शकतो आणि भगवंतांना प्रसन्नता देऊ शकतो. आणि पहा इथं आपल्याला किती भाग्य लाभलेलं आहे. सुंदर असे भगवंतांचे इथं म्हणजे भगवंत आपल्यासमोर उभे आहेत. आणि विग्रह आणि भगवंतामध्ये काही अंतर नाही आहे. तर आपण डोळ्याने मध्ये मध्ये भगवंताचं दर्शन करत राहावा, कानाने श्रवण करत राहावा आणि मुखाने आपण भगवंताचं नाव घेत असतोच. तर अशा पद्धतीने आपल्याला विशेष लाभ इथं प्राप्त होत आहे. मग आपण सुरुवातीला जसं काल आपण अद्वैत आचार्यांचं थोडं महात्म्य चैतन्य चरितामृतमध्ये काही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, तसं चैतन्य चरितामृतमधील आदी लिहिलेल्या 5व्या अध्यायामध्ये भगवान नित्यानंद जे स्वयं बलरामांचे अवतार आहेत त्यांचं महात्म्य बऱ्याच श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर काही आपण पहिला श्लोक वाचू. तर आपण एक श्लोक माझ्या सोबत म्हणा आणि बाकीचे श्लोक आपण नुसता श्रवण करा. तर सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकून म्हणण्याचा प्रयत्न करा. वंदे अनंत अद्भुतम, वंदे अनंत अद्भुत ऐश्वर्यम, श्री नित्यानंदम ईश्वरम, यस्य इच्छा तत्स्वरूपम अज्ञेनपि निरूप्यते. मी भगवान श्री नित्यानंदांना सादर प्रणाम करतो, जे स्वतः भगवंत आहेत. त्यांचे ऐश्वर्य अद्भुत आणि अनंत आहे. त्यांच्या इच्छेने मूढ देखील त्यांचे स्वरूप जाणून घेऊ शकतो. नित्यानंदांचं स्वरूप फार अद्भुत आणि गूढ आहे, परंतु त्यांच्या कृपेने एखादा मूर्खातला मूर्ख व्यक्ती पण त्यांना पूर्णतः तत्वता जाणू शकतो. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. आता आपण श्रवण करा. सर्व अवतारी कृष्ण स्वयं भगवान, ताहार द्वितीय ध्येय श्री बलराम. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अवतारी आहेत. अखिल अवतार त्यांच्यापासून प्रकट होतात. अखिल म्हणजे सर्व अवतार त्यांच्यापासून प्रकट होतात. आणि भगवान बलराम त्यांचा दुसरा विस्तार आहेत. एकही स्वरूप दोहे भिन्न मात्र काय, आद्य काय विव कृष्ण लीलार सहाय. हे दोघे एकच आहेत, केवळ रूपामध्ये वेगळेपण आहे. भगवान बलराम श्रीकृष्णांच्या रूपाचा प्रथम विस्तार आहेत आणि ते श्रीकृष्णाच्या दिव्य लीलेत त्यांच्या सोबत असतात. इथे काय म्हणलेलं आहे? एकही स्वरूप दोहे भिन्न मात्र काय. दोघं पण एकच स्वरूप आहेत, परंतु काया मात्र वेगळी आहे. दोघे भगवंत एकच आहेत, परंतु काया वेगळी आहे. म्हणजे दोन शरीर रूपात ते प्रकट झालेले आहेत. आणि वर्ण कसा आहे? कृष्ण आणि बलरामांचा एकांचा श्याम वर्ण आहे, एकांचा गौर नाही श्वेत वर्ण आहे, गोरा वर्ण आहे. श्री कृष्ण नवदीपे श्री चैतन्य चंद्र,
शयी बलराम संगेसी नित्यानंद. भगवान चैतन्य देवांच्या रूपाने तेच आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण नवद्वीपात प्रकट झाले आणि तेच बलराम नित्यानंदाच्या रूपात प्रकट झाले. श्री नित्यानंद राम की. संकर्षण कारण तोयशायी गर्भोदकशायी च पयोब्धिशायी शेषस्य यशांश कलाश नित्या नंद शाक्य राम शरणम ममास्तु. भगवान नित्यानंद राम माझ्या अखंड चिंतनाचे विषय होत. महासंकर्षण शेष कारणोदकशाही गर्भोदकशाही आणि शिरोदकशाही विष्णू हे त्यांचे अंश आणि कला आहे. श्री बलराम गोसाई मूल संकर्षण पंचरूप धरी करेन कृष्णर सेवन. भगवान बलराम हे मूळ संकर्षण आहेत. भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्याकरता ते दुसरी 5 रूपे ग्रहण करतात. आपणे करेन कृष्ण लीला रसहाय सृष्टी लीला कार्य करे धरी चारी काय. ते स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या लीलामध्ये सहाय्य करतात आणि सृष्टी रचना करण्याचे कार्य दुसऱ्या 4 रूपातून करतात. इथं म्हणलेलं आहे की बलरामजी स्वतःला 5 रूपामध्ये विस्तार करतात, म्हणजे 5 रूपामध्ये भगवंताची सेवा करतात. पहिलं रूप कोणतं आहे? स्वयं बलरामजी भगवंताच्या लीलेमध्ये समाविष्ट होऊन भगवंताची सेवा करतात. आणि एवढंच नाही, ते बलरामजी 4 रूपामध्ये आपला पहिला विस्तार करतात. तर कोणते 4 रूप आहेत? बलरामजींनी पहिले जे 4 रूप विस्तार केली, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न यांना पहिले चतुर्युग, प्रथम चतुर्युग म्हणलेला आहे. आणि बलरामजी कृष्णापासून अवतरित झाल्यानंतर त्यांनी आपला पहिला 4 रूपामध्ये विस्तार केला या चतुर्युगामध्ये, आणि त्याच्यानंतर पुढे सृष्टी निर्माण झाली. अशा पद्धतीने भगवान बलरामजी काय करतात? कृष्णांच्या लीलेमध्ये सहाय्य करतात. सृष्ट्याधिक सेवा तार आज्ञार पालन शेष रूपे करे कृष्णेर विविध सेवन. सृष्टीच्या निर्माण कार्यात ते भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करतात आणि भगवान शेषांच्या रूपाने ते श्रीकृष्णांची विविध प्रकारे सेवा संपन्न करतात. मग सृष्टी निर्माण पण ते करतात. आणि एवढंच नाही तर स्वतः शेष रूप धारण करून स्वयं वैयक्तिक पण भगवंताची ते सेवा करतात. सर्व रूपे आस्वादये कृष्ण सेवानंद शेही बलराम गौर संगे नित्यानंद. तर हे शेवटचा श्लोक ऐकला तर आपण सर्वांनी मागून म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्व रूपे आस्वादये कृष्ण सेवानंद शेही बलराम गौर सेई बलराम गौर संगे नित्यानंद. सर्व रूपे आस्वादये कृष्ण सेवानंद सेई बलराम गौर संगे नित्यानंद. आपल्या सर्व रूपातून ते भगवान श्रीकृष्णाच्या सेवेतील दिव्य सुखाचा आनंद घेतात. तेच बलराम भगवान गौर सुंदरांचे संगती म्हणून भगवान नित्यानंद म्हणून प्रकट झाले आहेत. श्री नित्यानंद राम की. तर पहा, नित्यानंद प्रभूंचं स्थान साधारण नाही आहे. तर आपण जर सृष्टीची पूर्ण व्यवस्थापन पाहायला गेलो तर बलरामजी कोण आहेत किंवा नित्यानंद प्रभू कोण आहेत? कृष्णानंतर सेकंड इंचार्ज आहेत असं आपण म्हणू शकतो. कृष्ण काय आहेत? प्रथम पुरुष आहेत, त्यांना आदिपुरुष म्हणलं जातं. आणि बलरामजीचं स्थान एवढं विशेष आहे की भगवान श्रीकृष्णांनी पहिला जो विस्तार केला ते पहिले विस्तार म्हणजे भगवंतानंतर दुसरे जे सर्वोच्च स्थान कोणाचं आहे? बलरामजींचं आहे. आणि तेच बलराम नित्यानंद प्रभूंच्या रूपात ह्या एक चक्रग्राममध्ये प्रकट झाले. आणि नित्यानंद प्रभू आणि बलरामजींच्यामध्ये काही अंतर नाही आहे. आणि म्हणून नित्यानंद प्रभू फार विशेष आहेत आपल्या गौडीय वैष्णवांसाठी. आणि मग ह्याच ठिकाणी नित्यानंद प्रभू साधारण 500 वर्षापूर्वी प्रकट झाले. मग आता आचार्य त्यांच्या ग्रंथांमध्ये सांगतात की नित्यानंद प्रभू भगवान चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याच्या अगोदर 12 वर्ष ह्या एक चक्रग्राममध्ये
प्रकट झाले. म्हणजे एक प्रकारे आपण समजू शकतो की नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंच्या पेक्षा किती वर्षांनी मोठे होते? 12 वर्षांनी मोठे होते. आणि चैतन्य लीलेमध्ये सांगितलेलं आहे की चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट होण्याचं नियोजन करतात किंवा निश्चित करतात गौर लीलेच्या रूपामध्ये, तर त्यावेळेला त्यांच्या पार्षदांना ते पहिला पाठवतात प्रकट करण्यासाठी, प्रकट होण्यासाठी. जसं कृष्ण लीलेमध्ये पण कृष्ण सर्व देवदेवतांना सांगतात की मी यादव कुलामध्ये प्रकट होईल, तर तुम्ही पण काय करा, माझ्या लीलेमध्ये सहाय्य करण्यासाठी यादव कुलामध्ये जन्म घेऊ लागा. मग भगवंत कृष्ण प्रकट होण्याच्या अगोदर भगवंतांच्या वेगवेगळ्या पार्षदांनी यादव कुळामध्ये वेगळ्या ठिकाणी जन्म घेतला. तसं प्रभू रामचंद्राच्या लीलेमध्ये पण भगवंतांनी देवतांना सांगितलं की मी प्रभू रामचंद्राच्या रूपात प्रकट होईन, तर तुम्ही मला सहाय्य करण्यासाठी वानर कुळामध्ये प्रकट व्हा. वेगळे देवी देवता वानर कुळामध्ये जन्मले. सहाय्य करण्यासाठी याचा अर्थ भगवंतांना सहाय्याची आवश्यकता आहे असं नाही, पण भगवंतांना सर्व आपल्या भक्तांच्या सोबत लीला करून आनंद घ्यायचा आहे आणि बद्ध जीवांना पण त्या आनंदाचा साक्षात्कार करून द्यायचा आहे. आणि त्यामुळे भगवंत आपल्या पार्षदांना देवी देवतांना पण त्यांच्या लीलेमध्ये प्रकट होण्यासाठी सांगतात. तसंच चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट होण्याचं नियोजन करतात, निश्चित करतात, तर ते आपल्या पार्षदांना या गौरभूमीमध्ये आणि गौरभूमीच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणामध्ये प्रकट होण्यासाठी सांगतात. मग भगवंत प्रकट होण्याच्या अगोदर भगवंताचे पार्षद प्रकट झाले. जसं अद्वैत आचार्य प्रकट झाले, शिवास ठाकूर प्रकट झाले, मुरारी गुप्ता प्रकट झाले, हरिदास ठाकूर, हे सर्व कोण कोण वेगळे देवी देवता आहेत. हरिदास ठाकूर हे ब्रह्माजी आहेत, शिवास ठाकूर हे नारद मुनी आहेत, किंवा मुरारी गुप्ता हनुमानजी आहेत, अद्वैत आचार्य महाविष्णू आहेत. हे सर्व काय झाले, वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. त्यातले काही भगवंताचे पार्षद नवदीप मायापूरमध्ये प्रकट झाले आणि काही पार्षद नवदीप मायापूरपासून इतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. आणि वृंदावनदास ठाकूर त्याचं कारण सांगतात की त्याचं कारण हे होतं की बंगाल प्रांतामध्ये त्यावेळेला आणि आत्ता पण काय मानलं जातं की बंगाल प्रांतामध्ये प्रमुख नदी म्हणजे गंगा नदी म्हणून वाहते. तर गंगेच्या किनारी जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांना फार पवित्र मानलं जातं. परंतु जे प्रदेश गंगा नदीपासून लांब आहेत, म्हणजे बंगालमधल्या ज्या प्रांतामध्ये गंगा नदी वाहत नाही त्या प्रदेशांना अपशकुन मानलं जातं, अपवित्र मानलं जातं, किंवा बंगालच्या भाषेमध्ये त्याला राड देश म्हणलं जातं. मग भगवंतानी, कारण भगवंत पतितांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत, मग आता भगवंत तर आपल्या मूळ धामामध्ये प्रकट झाले, परंतु भगवंताने आपल्या बऱ्याच पार्षदांना अशा वेगवेगळ्या राड देशामध्ये प्रकट करण्यास सांगितलं, प्रकट होण्यास सांगितलं. का? कारण अशा भगवंताच्या पार्षदांच्या प्राकट्यामुळे ते जे काही प्रदेश अपशकुन मानले जातात ते प्रदेश पण काय बनतील, पवित्र बनतील, मंगलमय बनतील त्या वैष्णव, त्या भक्तांच्या वास्तव्यामुळे. आणि त्यामुळे बरेच वेगळे भक्त वेगळ्या भागामध्ये प्रकट झाले. जसं हरिदास ठाकूर हे आजचा जो बांगलादेश भाग आहे त्या भागामध्ये प्रकट झाले. त्या भागामध्ये गंगा नदी वाहत नाही, तर तिथं त्यांचं प्राकट्य झालं. किंवा आणि इतर काही पुंडलिक विद्यानदी आहेत किंवा अद्वैताचार्य पण ह्या भागात प्रकट झालेले आहेत. राहायला आले शांतीपूरमध्ये, पण ते पण आजचा जो बांगलादेशचा भाग आहे त्या भागामध्येच प्रकट झाले होते. तसंच चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना पण प्रकट होण्यासाठी असाच एक भाग निवडला, आणि तो म्हणजे कोणता आहे, हा एक चक्रग्राम आहे. आणि ह्या भागाला पण राड देशच म्हणलं जात होतं, आणि ह्या भागामध्ये आपल्याला गंगा नदी वाहत आहे दिसत नाही. आणि खरोखर नित्यानंद प्रभू प्रकट होण्याच्या अगोदर या भागामध्ये म्हणजे फार असं म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून हा भाग काही ज्यादा समृद्धीशाली नव्हता, आणि ह्या भागाला थोडं अपवित्र मानलं जात होतं. परंतु नित्यानंद प्रभू प्रकट होणार आहेत म्हणल्यानंतर त्याच्या अगोदरपासून ब्रह्माजींनी काय केलं, या भागाला भौतिक दृष्टिकोनातून समृद्धीशाली बनवलं. मग ते वृंदावनदास आपल्या ग्रंथामध्ये सांगतात. आणि मग सुरुवात यापासून करतात की ह्या एक चक्रग्राममध्ये नित्यानंद प्रभू प्रकट होण्याच्या बऱ्याच कालावधी अगोदर ह्या एक चक्रग्राममध्ये वास करणारे बरेच जे ज्योतिषी होते ते एकदा एकत्र आले. कारण वैदिक संस्कृतीमध्ये किंवा 500-600 वर्षापूर्वी पण थोडं शास्त्राचं ज्ञान असणारे लोक असत होते आणि योग्य ज्ञान असणारे असत होते. या एक चक्रग्राममध्ये आणि आसपास असणारे जे ज्योतिषी होते, जे वास्तविक शास्त्राचं त्यांना ज्ञान होतं, ते एकत्र आले
आणि त्यांनी जोशीची गणनेनुसार चर्चा करून निश्चित केलं की 1 चक्र ग्राम साधारण नाही आहे आणि भविष्यात ह्या ठिकाणी स्वयं बलराम काय होणार आहेत, प्रकट होणार आहे. श्री नित्यानंद राम की. आणि हे भाकीत त्यांनी केव्हा केलं, भरपूर शेकडो वर्षापूर्वी हे त्यांनी म्हणजे नित्यानंद प्रकट होण्याच्या शेकडो वर्षापूर्वी हे त्यांनी निश्चित केले. परंतु केव्हा प्रकट होणार आहेत ते सांगू शकले नाही. फक्त काय झालं की पिढ्या भरपूर पिढ्या गेल्या, परंतु प्रत्येक लोकांनी आपल्या येणाऱ्या पिढीनं हे सांगितलं की हे ठिकाण साधारण नाही आहे, की ह्या ठिकाणी स्वयं बलराम प्रकट होणार आहे. आणि अशा पद्धतीने पिढ्यानंतर ते ज्ञान चालत आलं, परंतु केव्हा प्रकट होणार कोणाला माहीत नव्हतं. आणि मग जसं साधारण 1486 मध्ये चैतन्य महाप्रभू नवदीप मायापूरमध्ये प्रकट झाले, म्हणजे पाश्चात्य गणनेनुसार. आणि मग 12 वर्ष अगोदर म्हणलं तर मग किती झालं, 12 वर्ष मायनस केले तर त्यातनं 1474 म्हणू शकतो. तर त्या वर्षी नित्यानंद इथं प्रकट झाले. आणि प्रकट होण्याच्या मागे पण काय त्याच्या अगोदर काय झालं की इथं ब्रह्माजींनी, कारण इथल्या स्थानिकांना माहीत नाही की आता बलरामजी प्रकट होण्याची वेग जवळ आलेले हे त्यांना माहीत नव्हतं, परंतु देवी देवतांना माहीत होतं, ब्रह्माजींना माहीत होतं. मग ब्रह्माजींनी काय केलं की हे स्थान फार आर्थिकदृष्ट्या मागासलेलं होतं, ज्यादा समृद्धशाली नव्हतं, परंतु बलरामजी प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे पाहून ब्रह्माजींनी आणि देवतांनी काय केलं, या स्थानाला, जसं नवदीपमध्ये आपण चर्चा केली, नवदीप पण आर्थिकदृष्ट्या फार धनवान होतं चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याच्या अगोदर. एवढंच नाही तर ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पण नवदीप हे ज्ञानाचं माहेरघर होतं. जगातून वेगळ्या भागातून लोक तिथं अध्ययन करण्यासाठी येत होते. तसंच ब्रह्माजीने आणि देवीदेवतांनी या 1 चक्र ग्रामाला पण बनवलं. तर 1 चक्र ग्राम हा समृद्धशाली बनवू लागलं. आणि इथं पण वेगळ्या पाठशाळा ओपन होऊ लागल्या आणि इथं पण बाहेरून लोक काय येऊ लागले, शिक्षणासाठी येऊ लागले. आता नवदीप प्रमाणे ज्यादा हे प्रसिद्ध नव्हतं, परंतु तरी पण हे ठिकाण आणखी ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून समृद्धशाली बनले. आणि सर्व 1 चक्र ग्रामवासी आनंदाने इथं वास करत होते. आणि त्यापैकी प्रमुख एक ब्राह्मण कुटुंब होतं, त्यांचं नाव होतं, तर ते ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाचं नाव होतं हाडाई पंडित. तर इथं जरा नेहमीच वेगळा आहे. आरवड्यामध्ये आम्ही म्हणजे भगवंत सैन झाले तरी कथा कीर्तन त्यांच्या आनंदासाठीच आहे. तर आरवड्यामध्ये आम्ही अलाउड करत होतो किंवा इतर मंदिरमध्ये पण करतात. तिथं म्हणतात की आपण थोडं जरा बाहेर करा म्हणतात. आपण थोडं प्रसादाच्या वेळापर्यंत आपण इथं चर्चा करू, नंतर मग बाहेर करू. ठीक आहे. मग ब्रह्माजीने ह्या ठिकाणाला पण ऐश्वर्यशाली बनवलं. आणि ह्या ठिकाणामध्ये फार एक विशेष उदार हृदयी एक ब्राह्मण राहत होते आणि त्यांचं नाव काय होतं, हडाई पंडित. आणि हडाई पंडित, ठीक आहे इकडे बघा, झालं दर्शन झाले, दरवाज बघत आहोत ना काय विशेष आहे ठीक. तर आता मग हडाई पंडितांचे जे पत्नी होते त्यांचं नाव होतं पद्मावती. आणि हे दोघे काय होते, जणू काही पूर्ण जगताचे माता पिताच होते. जसं जगन्नाथ मिश्रा आणि सची माता हे कोण आहेत, जगन्नाथ मिश्रा स्वयं दशरथ महाराज किंवा कश्यप मुनी आहेत. तसंच हडाई पंडित पण दशरथ महाराज किंवा वसुदेवांचेच अंश स्वरूप होते. आणि सची माता कोण होत्या, कौशल्या माता किंवा आदिती होत्या. तसंच जे पद्मावती आहेत त्या पद्मावती एक प्रकारे
भक्त आचार्य सांगतात की पद्मावती रोहिणी मातेच्या अंश विस्तार होत्या. आणि बलरामजीच्या माताजी कोण आहेत? शाश्वत माता रोहिणी माता. मग रोहिणींचे वसुदेवांच्या देवकी पण पत्नी आहेत आणि रोहिणी माता पण पत्नी आहेत. मग सची माता एक प्रकारे देवकी आणि यशोदा मातेचे अंश स्वरूप होत्या. कौशल्या किंवा आदितीच्या अंश स्वरूप होत्या. आणि पद्मावती ह्या रोहिणी आणि रामलीलेमध्ये ज्या सुमित्र आहेत त्यांच्या अंश विस्तार होत्या पद्मावती. आणि दोघे फार आनंदाने वास ह्या ठिकाणी करत होते आणि आर्थिकदृष्ट्या पण ते सक्षम होते. आणि त्यांना म्हणजे फार भक्तिभावनेमध्ये असल्यामुळे ते भगवंताची भक्ती करायचे. त्यांना विशेष पुत्रप्राप्तीसाठी ते काही उपासना पण करत होते. आणि मग हे जे 1474 आपण जे कालावधी सांगत आहे त्याच्या रामनवमीच्या दरम्यान पद्मावती काय होतात? गर्भवती होतात. आणि त्यानंतर म्हणजे ह्या भागामध्ये आणखीनच ज्यादा एक चक्रवासी आपल्या हृदयामध्ये आनंदाचा अनुभव करू लागतात. पहिला तर ब्रह्माजींच्या कृपेने भौतिकदृष्ट्या फार चांगलं परिस्थिती निर्माण झालीच होती. परंतु आता पद्मावतीच्या गर्भामध्ये स्वयं बलरामजी काय करत झालेले आहेत? प्रकट झालेले आहेत, वास करत आहेत. आणि त्यामुळे जसं आपण पाहतो की एखादा दीप असेल तर त्या दीपाचा प्रकाश सर्व बाजूने पसरतो. तसं पद्मावतीच्या गर्भामध्ये एक प्रकारे हे नित्यानंद प्रकाशमय तिथं वास करत होते. आणि त्याचा आनंदाच्या रूपात पूर्ण एक चक्रामध्ये तो प्रकाश प्रसारित होत होता. आणि एक ग्रामवासी हृदयात आणखीन आनंदाचा अनुभव करू लागले. त्यांना कळत नाही की हा आनंद का आम्ही अनुभवत आहे. तो आनंद आपल्याला फार धन मिळत आहे, आपलं फार आर्थिक स्थिती सुधारलेली आहे किंवा आपण फार भौतिक भोगयुक्त जीवन जगत आहे म्हणून तो आनंदाचा अनुभव येत नव्हता. तो आनंद आत्मस्तराचा आनंद होता. परंतु त्यांना माहीत नाही तो आनंद ते का अनुभवत आहे. परंतु त्याचं कारण आचार्य सांगतात. त्याचं कारण काय होतं? स्वयं बलराम हे आनंदाचे सागर आहे, म्हणजे स्तोत्र आहे. राम या शब्दाचा अर्थच काय? आनंदाचे स्तोत्र. आणि तेच बलराम या ठिकाणी म्हणजे पद्मावतीच्या गर्भामध्ये स्थापित झालेले आहे. आणि मग पद्मावतीचं जे गर्भ आहे तो वाढू लागला. आणि 1, 2, 3 असे महिने होत जवळजवळ 9 महिने झाले तरी त्यांचा गर्भ प्रकट झालेला नाही आहे. जसं चैतन्य महाप्रभू किती महिन्यानंतर प्रकट झाले? हां रे कोण सांगू शकतं? 13 महिन्यानंतर आपण सांगितलं. 13 महिन्यानंतर ना. तसं नित्यानंद प्रभू पण ज्यादा त्यांनी जरा दयावत नाही, ज्यादा लेट नाही केलं त्यांनी, फक्त 1 महिना लेट केलं. आणि 10 महिने साधारण 10 महिन्यानंतर आणि कोणत्या दिवशी प्रकट झाले नित्यानंद प्रभू? कोणता त्यांचा दिवस आहे प्राकट्याचा? माघ महिन्यातला शुक्ल पक्षाचा त्रयोदशी दिवस. आणि चैतन्य महाप्रभूंचा त्यानंतर पुढचा महिना आहे तो फाल्गुन महिन्यातला पौर्णिमेचा दिवस. तर माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी दिवशी नित्यानंद प्रभू आपण ज्या ठिकाणी आता जाऊन आलो त्या ठिकाणी जवळजवळ 501 वर्षापूर्वी प्रकट झाले. श्री नित्यानंद प्रभू की, श्री नित्यानंद राम की. आणि पहा जेव्हा ते प्रकट झाले तर जसं सची माता किंवा जगन्नाथ मिश्रांच्या घरामध्ये वातावरण होतं तसंच इथं वातावरण होतं. तर वृंदावनदास ठाकूर लिहितात की जसं सची मातांच्या घरामध्ये देवी देवता मनुष्य रूप घेऊन आले वेगळ्या भेटवस्तू घेऊन, तसं इथं पण देवी देवता हडाई पंडित आणि पद्मावतीच्या घरी आले. कारण स्वयं बलरामजी आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत. आणि बरेच देवी देवता आकाशातून त्यावेळेला पुष्पवृष्टी करू लागले. आकाशामध्ये देवी देवता वेगळे वाद्य वाजवून नृत्य करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. परंतु सामान्य लोक ते पाहू शकले नाही. परंतु देवतांना ती माहीत आहे. देवतांनी अशा पद्धतीने आनंद उत्सव साजरा केला. आणि मग हडाई पंडितांनी जे पद्मावती आहेत त्या पण हे जे म्हणजे ओळखीचे नसलेले असे लोक येत आहेत, काही भेटवस्तू देत आहेत, ते पाहून फार अत्यानंदित झाले. परंतु सची मातांच्या घरामध्ये जसं होतं तसंच पण पद्मावती आणि हडाई पंडितांनी कोणालाही काही चौकशी केली नाही की तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात. आणि एवढा आनंद अनुभवला येत आहे, एवढा आनंदाचं वातावरण झालेलं आहे, सर्व त्या आनंदामध्ये गुंगून गेलेले आहे. आणि एवढंच नाही तर एक चक्र ग्रामवासी पण त्या आनंदाच्या म्हणजे हडाई पंडिताच्या घरामध्ये पुत्र जन्मलेला आहे हे ऐकून सर्वजण हृदयातूनच भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली. आता एखाद्या गावामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये पुत्र जन्मला
तर साधारण आसपासच्या शेजारी लोक येतील, त्यांच्या ओळखीचे लोक येतील, पण तो सर्व गावातले लोक त्यांच्याकडे जाणार नाही. कोणाला माहीत पण नसतं ज्यादा तर, जर एक मोठं गाव असलं तर, किंवा छोट्या गावामधून तेवढं होत नाही. परंतु एक चक्र ग्राममध्ये सर्व ग्रामवासी आपाप हृदयातून त्यांना प्रेरणा झाली आणि सर्वजण हृदयातून आनंद अनुभवत काय होत आहेत, हडाई पंडितांच्या घरी येत आहेत, वेगळ्या भेटवस्तू आणत आहेत आणि हडाई पंडित पण त्यांचं स्वागत करून त्यांना धन्यवाद मानत आहेत. तर अशा पद्धतीने त्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी इथं उत्सव साजरा केला गेला आणि सर्व एकचक्र ग्रामवासी त्या बालकांना पाहून एवढे आनंदित झाले, कारण स्वयं बलरामच आहेत ते आणि कृष्णाचं जसं सौंदर्य आहे त्या सौंदर्यामध्ये बलरामजीच्या सौंदर्यामध्ये काही अंतर नाही आहे. जसं गोकुलवासी कृष्णाच्या सौंदर्याकडून पाहून आकर्षित झाले, तसेच हे एकचक्र ग्रामवासी पण नित्यानंदच्या सौंदर्याकडे पाहून आकर्षित झाले आणि ते पण म्हणू लागले की जणू हे कोण आहेत, कृष्णच आहे, भगवान हरीच आहेत, तेच आपल्या गावामध्ये बालकाच्या रूपात प्रकट झालेले आहेत, असं ते आपापसामध्ये चर्चा करू लागले. आणि पुढे मग जेव्हा त्यांचं नामकरण करण्याची वेळ आली तेव्हा मग प्रत्येकजण वेगळ्या नावाने त्यांचं संबोधन करू लागले. मग काही लोकांनी मिळून, स्त्रिया आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांनी काय म्हणले की हा बालक आहे सर्वांना आनंदाचं कारण बनत आहे, ह्या बालकाला पाहिल्यामुळे सर्वांना हृदयातून आनंदाचा अनुभव येत आहे, त्यामुळे यांचं नाव काय असलं पाहिजे, राम, याचं नाव आपण राम ठेवूया असं म्हणले. परंतु आणखी काही लोक म्हणले की राम नाव फक्त पुरेसं नाही आहे, या बालकाला पाहिल्यानंतर फक्त पाहिल्यानंतरच आनंद नाही, तर आपण पाहून घरी गेल्यानंतर पण नित्य आपण या एकचक्र ग्राममध्ये वास करत असा नित्य आनंदाचा अनुभव करत आहे. जे कळत आहे काय म्हणता होतं की प्रभू रामचंद्र पाहिल्यानंतर एखाद्या आनंददायक गोष्टीला पाहिल्यानंतर पाहूपर्यंत आपण आनंदाचा अनुभव करू, परंतु दूर निघून गेल्यानंतर तो आनंद असा राहणार नाही. परंतु पहा, आपण त्या बालकाला पाहून घरी गेल्यानंतर रोजचं कार्य करत असताना त्याचं स्मरण आपण नित्य आनंदाचा अनुभव करत आहे, त्यामुळे यांचं नाव काय असलं पाहिजे, नित्यानंद, नित्य आनंद देणारे, नित्यानंद राम की, नित्यानंद प्रभू की. आणि नाव तर नित्यानंद ठेवलं, परंतु जे माता पिता असतात किंवा जे त्यांचे नातेवाईक असतात, प्रेम नातेवाईक, कोणी पण आजोबा किंवा आजी कोणी पण असतात, ते कधी आपल्या नातवाचं किंवा आपल्या मुलाचं नाव व्यवस्थित घेत नाही, म्हणजे त्याला थोडं प्रेमाने त्याचं नाव जरा वेगळं करतात है ना. मग नित्यानंदांचं त्यांच्या मातापित्यांच्याद्वारे किंवा इथल्या स्थानिक लोकांच्याद्वारे प्रेमाने काय त्यांना समोरलं जाऊ लागलं, निताय. जसं चैतन्य महाप्रभूंना कोणत्या नावानं समोरलं जायचं, निमाय, प्रेमाने सर्वजण म्हणायचे. तसं इथं काय म्हणलं जायचं, निताय. सर्वांनी एकदा जोरात म्हणा, निताय 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 निताय. तर पहा, असाच इको येत असेल त्यावेळेला है ना, की भक्त म्हणत आहेत. आणि पहा, वर्णन आहे की जसं गोकुलवासींची स्थिती झाली होती कृष्णांच्या बद्दल, तसंच एक चक्र ग्रामवासींची स्थिती झाली होती की एक चक्र ग्रामवासी आपल्या मुलांपेक्षा नित्यानंद प्रभूंच्यावर ज्यादा प्रेम करायचे. नित्यानंद वाढू लागले ना, आणि नित्यानंद प्रभूंचं सौंदर्य पाहून सर्व एक चक्र ग्रामवासींना आपल्या मुलापेक्षा नित्यानंद प्रभूंच्या प्रती प्रेम वाटायचं. आणि काही ना काही कारण करून ज्या स्त्रिया आहेत त्या हडाई पंडितांच्या पद्मावतींच्या घरी यायच्या. कशाचा आणि उद्देश काय असायचा, नित्याचं दर्शन करायचं आहे. किंवा जे वयस्कर आहेत ते हडाई पंडितांना भेटायसाठी यायचे, जेणेकरून नित्यानंद आला तर त्याला पाहू शकू, त्याला आपण घेऊन आपल्या मांडीवर बसवू शकू. आणि सर्व एकचक्र असेल ना, त्याच्यामुळे आनंद वाटायचा. आणि एवढंच नाही तर कोणाच्या घरी काही दुःखद घटना घडली असेल, काहीतरी प्रतिकूल स्थिती आलेली आहे, ते फार दुःखी आहेत, तर ते लोक काय करायचे, लगेच कुठे यायचे, हडाई पंडिताच्या घरी यायचे. कारण त्यांनी अनुभवलेलं आहे की नित्यानंदला पाहिल्यानंतर सर्व दुःख दूर होतं. हृदयातील जे काही दुःख आहे, परिस्थिती बदलेल न बदलेल, परंतु किमान दुःखाची भावना तर दूर होते. आणि लोक मग काही घटना अशी घडली, दुःखद घटना घडली, तर हडाई पंडितांच्या घरी यायचे आणि नित्यानंद प्रभूंचं दर्शन करायचे आणि त्यांना अनुभवायचं त्यांचं दुःख दूर झालेलं आहे. अशा पद्धतीने नित्यानंद प्रभू इथं वास करून काय करू लागले, सर्वांना आनंद प्रदान करू लागले. आणि मग जसं ते चालू लागले तर आणखीन विशेष लीला त्यांनी सुरू केल्या. मग इथं ते भ्रमण करू लागले वेगळ्यांना. आणखीन आता घरी जाण्याची पण आवश्यकता पडली नाही. नित्यानंद प्रभू इथे इकडे तिकडे भ्रमण करत आहेत आणि सारखं सर्वांना दर्शन होत आहे. आणि एक चक्रग्रामवासींचा आनंद आणि द्विगुणित झाला.
आणि पुढे भगवंतांनी आणखीन लीला सुरू केल्या. त्या म्हणजे काय, मग नित्यानंद काय करायचे, जरा चालू लागल्यानंतर इकडे तिकडे जाऊ लागल्यानंतर मग त्यांचे समवयस्क मित्र आहेत त्यांना सोबत घ्यायचे आणि त्यांना सोबत घेऊन खेळायचे. जसं सामान्य सर्व बालकं खेळतात तसं नित्यानंद प्रभू पण खेळायचे. परंतु नित्यानंद प्रभूंचं खेळणं सामान्य बालकांप्रमाणे नव्हतं. ते काय करायचे तर सर्व आपल्या मित्रांना घेऊन भगवंतांचे वेगळे जे अवतार आहेत त्या अवतारामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत त्या लीला आपल्या खेळामध्ये नाटकाच्या स्वरूपात प्रस्तुत करायचे. नाटकाच्या स्वरूपात प्रस्तुत करणं म्हणजे काय की जसं मित्रांना घ्यायचे आणि प्रत्येकानं वेगवेगळ्या रोल घेऊन ते जे दृश्य आहे ती लीला आहे ते प्रकट करायचे. मग एकदा काय केलं नित्यानंद प्रभूंनी सर्व मित्रांना घेऊन देवतांप्रमाणे भूमिका निभावत इथं आता आपण जे एक चक्रग्राममध्ये वास करतोय तर इथं पण यमुना एका विशेष रूपामध्ये प्रकट आहे किंवा वाहते. आपण आता जेव्हा जगन्नाथजींचं दर्शन करायला जाऊ तर आपण रस्त्याने जाताना आपल्या रस्त्याच्या बाजूला छोटंसं एक आपल्याला असा एक जलाचा प्रवाह दिसेल. तर तो जलाचा प्रवाह म्हणलेला आहे यमुनेपासून अभिन्न आहे. यमुना त्या जलाच्या प्रवाहाच्या रूपात या एक चक्रगाममध्ये वास करते. मग नित्यानंद प्रभू काय करायचे आपल्या मित्रांना घेऊन त्या यमुनेच्या किनारी गेले आणि जसं देवी देवता श्वेत द्वीपच्या किनारी जाऊन विष्णूंना प्रार्थना केली कशासाठी भगवंतांना प्रकट होण्यासाठी तसं त्यांनी कृष्ण लीलेचं तिथं ड्रामा केला की देवी देवता काय करत आहेत भगवंतांना प्रकट होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. आणि एक मुलगा झाडाच्या मागून जसं भगवंतांनी त्यावेळेला ब्रह्माजींना काय केला उपदेश केला. फक्त ब्रह्माजीनं देवतांना भगवंताचा आवाज ऐकू आला त्या श्वेतद्वीपमध्ये की मी काय करेन यादव कुवामध्ये प्रकट होऊन पृथ्वीचा भार कमी करेन. तसं लीला करत आहे. मग एक मुलगा झाडाच्या मागे राहून काय करत आहे भगवंताचा आवाज काढत आहे की तुमच्या प्रार्थनेने मी प्रसन्न झालेला आहे आणि मी लगेच लवकरच यादवाच्या कुवात जन्म घेऊन तुमचं दुःख दूर करेन. मग अशा पण भगवंत लीला करायची. आणि एक दिवस मग नित्यानंद प्रभूंनी सर्व मित्रांना घेऊन रात्री बोलवलं एकत्र आणि रात्री मध्यरात्री काय केलेलं आहे कंसाचं कारागृह त्यांनी बनवलं आपल्या काट्याने ह्याच्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णांच्या प्राकट्याचं प्रकटीकरण त्यांनी केलं. आणि वसुदेव एक मुलगा आहे तो टोपलीमध्ये छोटंसं एक पात्र ठेवून ते भगवंत आहेत अशा पद्धतीने तो काय करत आहे यमुना ते जे पात्र आहे ते यमुनाला पार करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला काही नंदगाव म्हणून तिथं नंद महाराज आहेत मुलाच्या रूपात तर तिथं जाऊन त्यांनी काय केलं यशोदा झोपलेले आहे एक मुलगा झोपलेला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला एक छोटीशी मुलगी प्रकट झालेली आहे त्यांना तिथं कृष्णाला ठेवून तो बालक काय करतो वसुदेव म्हणून कृष्णाला इकडं घेऊन येतो. मग अशा पद्धतीने लीला करत होते खेळामध्ये. आणि एक दिवस मग ते काय करतात एका मुलाला पुतना बनवतात आणि स्वतः कृष्ण बनतात आणि पुतना आलेले आहे आणि पुतणेच्या वधाचं ते काय करतात प्रस्तुतीकरण करतात. तृणावताच्या वधाचं प्रस्तुतीकरण करतात. आणि अशा पद्धतीने नित्यानंद काय करायचे की आपल्या मुलांना घेऊन भगवंताच्या वेगळ्या जसं बकासूर वध आहे आगासूर वध आहे किंवा शक्तासूर वध आहे तृणावत वध आहे या सर्व लीला प्रस्तुत करायचे. आणि मुलांना इतका आनंद यायचा की लहान मुलं कधी नित्यानंदचा संग त्यागायचीच नाही. घरी पण जायचं ते विसरून जायचे. आणि एवढं असून पण त्या मुलांची मातापिता काही रागवत नव्हते की नित्यानंदाने आमच्या मुलाला वेडं केलेलं असं ते काही म्हणत नव्हते. आणि अभ्यास सोडून काय करायला ते है ना असं ते आजकालची मुलं मातापिता असतात ना तसं नाही. त्यांना इतका आनंद वाटायचा की नित्यानंदपूरच्या प्रती एवढं प्रेम होतं की आपली मुलं नित्यानंदपूरच्या सोबत आहेत म्हणून त्यांना काही भय वाटायचं नाही किंवा काही चिंता वाटायची नाही. उलट ते मातापिता नित्यानंदला विचारायचे की हे नित्यानंद तुला या सर्व लीला कशा माहीत आहेत. आणि एक छोटासा बालक आहे आणि सर्व भगवंताच्या लीलेचं मुलांच्या सोबत खेळ खेळत आहे. तर लहान बालकाला एवढं थोडंच माहीत असतं भगवंतांनी काय काय केलेलं आहे कुठल्या अवतारामध्ये. मोठमोठ्या लोकांना माहीत नसतं. आता आपण भक्तीमध्ये आले वरिष्ठांच्या मुखातून भक्तांच्या मुखातून कथा ऐकून म्हणून आपल्याला थोड्या कथा लीला माहीत झालेल्या आहेत. पण प्रौढ लोकांना पण माहीत नसतं बऱ्याच भगवंताच्या लीलेसंबंधी. मग एक चक्रग्राम अशी नित्यानंद पुन्हा विचारायचे की तुला या लीला हे कसं माहीत आहे. तर नित्यानंद काय करायचे स्मित हास्य करायचे आणि हसून काय म्हणायचे का माहीत असणार नाही कारण ह्या सर्व लीला कोणाच्या आहेत माझ्याच आहेत असं म्हणायचे. मग एक चक्रग्राम अशी हसायची. लहान मुलं करतात ना मीच तो राजा होतो किंवा मी राजा असं खेळतात की तसं हा बालक आहे
असं खेळामध्ये बोलत आहे असं ते विचार करायचे आणि ते काही ज्याला गंभीरतेने घ्यायचे नाही. परंतु वास्तविक नित्यानंद काही असत्य बोलत होते का? नाही, सत्यच बोलत होते. त्यांच्याच ते लीला आहे. मग अशा पद्धतीने चैतन्य नित्यानंद फार विशेष लीला करत होते. आणि फक्त मग कृष्ण लीलाच नाही तर इतर पण लीला. एक दिवस भगवंत नित्यानंद वामन लीलेचं प्रस्तुती करतात आणि वामन लीलेमध्ये एका मुलाला बली महाराज बनवतात आणि स्वतः त्या बलीला दंडित करून त्यांच्या मस्तकावर काय करतात? चरण ठेवतात. ह्या लीला करतात. एक दिवस वरा अवताराचं लीला करतात. आपल्या हातामध्ये एक पात्र पकडून जसं पृथ्वीला भगवंतांनी वर आणलं गर्भोदक सागरातून तसं ते काय करतात? लीला प्रस्तुत करतात. आणि एक दिवस नरसिंह अवताराची लीला प्रस्तुत करतात. एक दिवस कालिया दमनाचं एक यमुनेचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये काय करतात? एका मुलाला कालियाप्रमाणे तिथं थांबून त्याला काय करतात? दंडित करतात. म्हणजे नित्यानंद. अशा पद्धतीने भगवंत भरपूर काही वेगवेगळ्या लीला करत होते. आणि एक दिवस भगवंत सर्व मित्राला एकत्रित होऊन काय सांगतात? नित्यानंद प्रभू की तुम्ही सर्वजण वानर सेना आहात आणि मी कोण आहे? मी लक्ष्मण आहे आणि आज मी काय करेन? रावणाशी युद्ध करून रावणाचा अंत करेन असं लक्ष्मणजीच्या भावामध्ये येऊन ते काय करू लागतात? लीला करू लागतात. आणि सर्व मुलं पण आनंदाने वानराप्रमाणे त्याच्या बाजूने काय करू लागतात? उड्या मारू लागतात. असं नित्यानंद वेगवेगळ्या लीला करत होते. आणि त्या लीलेचं भक्त म्हणतात, महाराज म्हणतात, परमपूज्य राधान महाराज लीला सांगताना हे सर्व जे लीला होत होत्या, ड्रामा प्रस्तुत केला होता, त्या ड्रामामध्ये काय कोण होतं सूत्रधार? मुख्य हिरो पण कोण असायचे? नित्यानंद असायचे. मुख्य डायरेक्टर कोण असायचे? नित्यानंद असायचे. मुख्य स्क्रिप्ट रायटर कोण असायचे? नित्यानंद असायचे. मुख्य प्रोड्युसर पण नित्यानंद असायचे. सर्व काही नित्यानंद ते पार पाडायचे आणि मुलं फक्त त्यांना सहाय्य करून ते सर्व गोष्टी करायचे. आणि बऱ्याच वेळेला हे सर्व करत असताना ते एक चक्रग्राम अशी एकत्र येऊन ते दृश्य पाहायचे. त्यांना फार आनंद वाटायचा हे पाहायला. कारण आता विचार करा, आपण फिल्म पाहतो, काही नाटिका पाहतो, पण तो स्वयं भगवंत येऊन ते नाटिका प्रस्तुत करत आहेत तर ते पाहायला काय आनंद वाटत असेल. आपण विचार करा की एक चक्रग्रामवासियांचं काय भाग्य होतं की स्वयं नित्यानंद प्रभू त्यांच्याच लीलेचं नाटकीय प्रस्तुतीकरण करून दाखवत आहे आणि ते पाहण्याची संधी एक चक्रग्रामवासियांना मिळत आहे. हे सर्व लीला चालत होती. आणि एक दिवस मग नित्यानंद प्रभूंनी सर्व बालकांना बोलवून रामलीलेचं प्रस्तुतीकरण करू लागले. आणि त्यांनी काय केलं? सर्व वानरांना मुलांना एकत्र करून वानराप्रमाणे भूमिका निभावायला सांगितल्या. कोणाला कोणत्या भूमिका सर्व सांगितले. अनेक रावण बनला आणि लक्ष्मण जे आहेत आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याचा प्रसंग ते करू लागले. कारण रामायणमध्ये वर्णन आहे की प्रभू रामचंद्राच्या सोबत युद्ध करण्याच्या अगोदर रावणाचं लक्ष्मणजींसोबत युद्ध झालं. आणि आपण मागच्या दसऱ्याच्या दिवशी चर्चा केली होती की त्यावेळेला काय होतं? रावण काय करतात? बिभीषणला एक आपला भाला मारणार होते आणि बिभीषणनं काय केलं? माझ्याशी गद्दारी केलेली म्हणून रावण चिडले होते आणि बिभीषण लक्ष्मणजींच्या सोबत रावणासोबत लढत होते. तर मग रावण काय करतो? एक भाला काढतो, एक विशेष शक्तिशाली, आणि ते बिभीषणला मारणार होते. तेवढ्या लक्ष्मणजी काय करतात? आपल्या बाणाने रावणावर आक्रमण करतात. आणि रावण त्यावेळेला काय होतो? थोडा त्याचं धनुष्य म्हणजे त्याचं जे शस्त्र आहे ते त्याच्यातून पडतं आणि रावण त्याच्या रथामध्ये थोडा कोलमडून पडतो. आणि त्यामुळे रावण फार क्रोधित होतो आणि काय म्हणतो लक्ष्मणजींना की आता हा जो भाला मी बिभीषणवर मारणार होतो पण तो बिभीषणला मी नंतर बघतो, आता पहिला तुलाच मारतो असं म्हणून रावण काय करतात? तो भाला लक्ष्मणजीवर सोडतात, फेकतात. आणि लक्ष्मणजी धनुष्याने बाण मारणार होते तेवढ्यात तो भाला लक्ष्मणजींना टाकतो आणि लक्ष्मणजी मूर्छेतून पडतात. हे रामायणमध्ये वर्णन आहे. मग त्याचं प्रस्तुतीकरण इथं चालू आहे. आणि जो रावण झालेला आहे तो नित्यानंद जे लक्ष्मणजीच्या रूपात होते भूमिकाने त्यांच्यावर आक्रमण करतो आणि त्यांच्यावर शस्त्र मारतो. आणि तिथं लीलेमध्ये काय भाला म्हणून काय त्याच्या हातामध्ये एक फूल होतं, त्या रावणाच्या हातामध्ये म्हणजे त्या मुलाच्या हातामध्ये. आणि तो काय करतो? भाला म्हणून नित्यानंद प्रभूंच्यावर ते फूल मारतो आणि जसं ते फूल लागतं नित्यानंद प्रभू मूर्छेतून खाली पडतात. मग आता अशा पद्धतीने ते पडतात की ती मुलं एकदम घाबरतात
कारण नित्यानंद आता लीला करतात. स्वयं ते लक्ष्मण जे आहेत त्या लक्ष्मणजीच्या भावामध्ये येऊन खरोखर वास्तविक मूर्छित पडल्यासारखं, म्हणजे जणू काही त्यांचा श्वासच चालू नाही, मूर्छित नाही, ते गतप्राण झालेले आहेत. अशा पद्धतीने नित्यानंद पडले. आणि आता ती मुलं जे भूमिका निभावत होते ते नित्यानंद पडलेले पाहून इतके घाबरतात की पुढं जे काय करायचं होतं ते विसरूनच जातात. आणि ते जवळ येऊन एकदम नित्यानंद उठवू लागतात. आणि नित्यानंद अजिबात हालत नाही आहेत, ते मूर्छित नाहीत, पूर्णतः गतपान झाल्यासारखे पडलेले आहेत. आणि ते पाहून ते मुलं घाबरून रुदन करू लागतात की पहा काय झाले. आणि तो रावण झाला मुलगा तर म्हणतो मी तर काय केलं नाही बाबा ना, माझ्यावर काय नको है ना. तर मग ते रुदन पाहून मग आसपासची लोक येतात, काय झाले, काय रडत आहे. तर पाहतात तर नित्यानंद मूर्छित पडलेले आहेत. आणि ते उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. नित्यानंद अजिबात उठत नाही. मग ही वार्ता हडाई पंडित आणि पद्मावतींना कळते. ते पण धावत पडतात, पाहतात तर नित्यानंद मूर्छित पडलेला आहे. आणि ते पण उठवण्याचा प्रयत्न करतात, काही केल्या ते शुद्धीवर येत नाहीत. तर सर्व पद्मावती आक्रोश करू लागते, सर्व एक चक्रवासी दुःख करू लागतात, कोणालाच काय करत नाही, काय करायचं आता. तेवढ्यात एक थोडे वयस्कर व्यक्ती होते, ते थोडे विचार करतात आणि ते पुढे येतात आणि त्या मुलांना विचारतात तुम्ही काय करत होता आणि कसे नित्यानंद मूर्छित झाले. तर ती मुलं सांगतात. ते तर पहिला घाबरतात, पण ते विचारनंतर सांगू लागतात की आम्ही असं रामायणाचं नाटिका करत होतो आणि रावणाने त्यांना बाण मारला, नित्यानंद मूर्छित पडले. मग त्या वयस्कर व्यक्तीला कळतं. मग त्यावेळेला ते म्हणतात की सर्व मुळे पुढे या आणि नित्यानंद तुम्हाला काय सांगितलं होतं की काय काय करायचं. तर त्यावेळेला मुलं सांगतात ह्या प्रसंगानंतर नित्यानंदने आम्हाला सांगितलं होतं की जे हनुमान जे आहेत त्यांना औषध आणण्यासाठी पाठवा गंधमादन पर्वतावर. आणि पुढं आणि तिथं जे काही एक राक्षस असणार आहे तो हनुमानजीच्यावर आक्रमण करेल हे सर्व सांगितलं होतं. मग ते वयस्कर व्यक्ती काय करतात की काय घाबरू नका, सर्वजण शांत व्हा आणि जसं सांगितलं आहे तसं तुम्ही करा. म्हणजे त्या स्त्रियांना ते सांगतात, मुलांना पण सांगतात. मग मुलगा जसा आहे ज्यांनी हनुमानाचा रोल करणं सांगितलं होतं तो लगेच उड्या मारून पुढे येतो हनुमानजीसारखं. आणि तो लगेच मग हनुमानजीच्या भावामध्ये काय करतो, पर्वत आणण्यासाठी म्हणून पळत जातो उड्डाण केल्यासारखं. आणि केल्यानंतर पुढे झालं तर एक छोटा कुंडा असल्यासारखा आहे. तर तिथे एक साधूच्या वेशात एक मुलगा बसला होता आणि हे सर्व सांगितलं होतं. आणि तो म्हणतो हनुमानजींना की हनुमानजी तुम्ही कुठे चाललेला आहात, तुम्ही फार थकलेला दिसता, तुम्ही काय करा इथं थोडी विश्रांती घ्या. तर हनुमानजी झालेला मुलगा त्याला म्हणतो की नाही, लक्ष्मणजी मूर्छित पडलेले आहेत, मला त्यांच्यासाठी औषध आणायचं, मला पुढे जायचं आहे. तर मग तो ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही थांबणार नसाल तर किमान काय करा, या जलाशयामध्ये तुम्ही स्नान करा, थोडं म्हणजे फ्रेश व्हा थोडं आणि मग पुढे जावा. मग हनुमानजी त्यांचं ऐकून त्या जलाशयामध्ये प्रवेश करतात. परंतु ते जो ऋषी होता, साधू होता, तो कोण होता, रावणाने पाठवलेला राक्षस होता, जेणेकरून हनुमानजीकडून ते कार्य होऊ नये आणि लक्ष्मणजी मृत्यू पावावे. आणि म्हणजे मुख्य लीलेमधलं सांगत आहे मी, वेगळ्या लीला. आणि त्या कुंडामध्ये एक राक्षसाने मगरीचं रूप घेतलं होतं आणि हनुमानजीवर आक्रमण केलं होतं. मग हे सर्व नित्यानंदने त्या मुलांना सांगितलं होतं. मग एक मुलगा त्या मगरीच्या रूपात पण तिथे थांबला होता. आणि जसं हनुमानजी झालेला मुलगा तिथं आत जातो जलाशयामध्ये, तर तो मुलगा येऊन हनुमानजीच्या पायाला पकडतो आणि त्यांच्यामध्ये पण युद्ध होतं. आणि मग हनुमानजी जे झालेला मुलगा आहे त्या मुलाच्या मस्तकावर एक पाय मारतो आणि तो मुलगा मृत्यू झाल्यासारखा रोल करतो. आणि त्याच्यानंतर तो ऋषी आहे तो पण एक राक्षस होता, तर त्यालाही तो हनुमान झालेला मुलगा मारतो. आणि पुढे जाऊन हनुमानजी गंधमादन पर्वत आहे तिथं जातात आणि तिथून जाऊन काय करतात, छोटासा एक दगड उचलतात आणि जसं गंधमादन पर्वत उचललाय तसं ते नित्यानंद मूर्छित झाले तिथं घेऊन येतात. आणि जो एक वैद्य झालेला मुलगा पुढे येतो. हे सर्व नित्यानंदने सांगितलं होतं. आणि गंधमादन पर्वत जे दगड आणले आहे त्याच्यावर तो औषध घेतल्यासारखं रोल करतो आणि काय करतो, औषध बनवतो. आणि नित्यानंद मूर्छित पडलेले आहेत, मूर्छित नाही ते गत प्राण झाल्यासारखी स्थिती होती. तर त्यांना तो काय करतो, औषध पाजतो. आणि जसं केलं जातं तसं नित्यानंद जे पूर्णतः मूर्छित किंवा गतप्राण झाल्यासारखे पडले होते, काही केल्या उठले नव्हते, ते लगेच जय श्रीराम म्हणून काय करतात, उड्डाण करून उडी उठतात. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि सर्वजण मानव सेना पण जे आजूबाजूला उभे आहेत मुलं, ते पण एकदम जोरात आनंदाने जय श्रीराम असं म्हणतात. आनंद आहे ना, लक्ष्मणजी पुन्हा जागृत झाले. आणि हे पाहून जे स्त्रिया होत्या, पद्मावती होती, हडाई पंडित, ते पण एकदम आनंदित होता.
आणि लगेच हाडाई पंडित पुढे येऊन नित्यानंद पुन्हा आलिंगन घेतात, त्यांचं चुंबन करू लागतात. आणि अशा पद्धतीने नित्यानंद इथं लीला करत होते. आणि भक्त पुन्हा विचारतात की हे नित्यानंद, तुला हे सर्व कसं माहीत आहे? हे सर्व जसं आहे तसं तू करत आहेस आणि सर्व मुलांकडून पण करून घेत आहे, हे तुला कुणी ज्ञान दिलं? पुन्हा नित्यानंद काय म्हणतात हसून की मला हे का माहीत असणार नाही, कारण ह्या सर्व माझ्याच लीला आहे. आणि तेच कोण आहेत? लक्ष्मणजी आहेत ना, त्यांना काही माहीत असणं कठीण नाही. अशा मधुर लीला ते करत होते. आणि हाडाई पंडित आणि पद्मावती तर एवढे आसक्त होते नित्यानंदच्या प्रती. आता नित्यानंद जन्मल्यानंतर हाडाई पंडितांना आणि पद्मावतींना थोड्या थोड्या कालावधीमध्ये जवळ आणखीन 6 पुत्र झाले. म्हणजे नित्यानंदचे लहान भाऊ किती होते? 6 होते. तरी पण हाडाई पंडित आणि पद्मावतींना नित्यानंदच्या प्रती एवढं प्रेम होतं. कारण साधारणतः काय पाहिलं जातं, लहान मुलांप्रती प्रेम जादा असतं ना, मोठ्या मुलाप्रती जरा कमी होतं मग नंतर. परंतु नाही, ते स्वयं आनंदाचे स्तोत्र आहे. आणि प्रेम काय होतं, हाडाई पंडितांना एक क्षण पण नित्यानंद पुन्हा पाहिल्याशिवाय म्हणजे त्यांचा वेळ निघत नव्हता. त्यामुळे हाडाई पंडित कुठेही बाहेर जातात कोणत्याही कार्यासाठी तर नित्यानंद पुन्हा सोबत घेऊनच जात होते. मग हाडाई पंडित कुठे बाजारात चाललेले आहेत तर सोबत नित्यानंद पुन्हा घेऊनच जात आहे. आणि सोबत चालताना पण मागे पुढे झालं तर लगेच बघून पाहायचे की नित्यानंद आपल्या सोबतच आहेत का नाही. एवढं ते आसक्त होते. ही खरी आसक्ती आहे कौटुंबिक जीवनाची, की आपण भगवंताप्रती आसक्त झालं पाहिजे. आपल्या मुलांप्रती, आपल्या बाकीच्या नातेवाईकांच्या प्रती आसक्त व्हायचं नाही. ते कर्तव्य म्हणून आपण करायचं आहे. आपण बद्ध जीवात ती आसक्ती असणार आहे, ती आपण बोलून आसक्ती सुटणार नाहीये. म्हणून आपल्याला थेरॉटिकली माहीत असलं पाहिजे की खरी आसक्ती आपण भगवंताप्रती निर्माण करायची. आपल्यामध्ये अजून तेवढं वैराग्य नाही म्हणून आपण गृहस्थ जीवन स्वीकारलेलं आहोत. आपली पत्नी आहे, मुलं आहेत, आपले पती आहेत आणि आपल्यामध्ये अजून तेवढं वैराग्य नाही म्हणून अजून ती आसक्ती आहे. परंतु मला भक्ती करून एक दिवस त्या आसक्तीतून मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये गृहस्थ जीवनामध्ये वानप्रस्थ जीवनाचं प्रस्तुत म्हणजे काय म्हणतात शिफारस केलेली आहे की एक दिवस आपण गृहस्थ जीवनामध्ये भक्ती करत करत त्या आसक्तीतून हवा बाहेर पडत वानप्रस्थ घ्यायचं आहे आणि भगवंताच्या प्रती आसक्त होण्यासाठी साधना करायची. आणि स्त्रिया मात्र वानप्रस्थ घेऊन वनामध्ये नाही जाणार, त्या घरीच राहतील. परंतु स्त्रियांनी पण माझा नातू आणि माझे नातू म्हणून हे करायचं नाही. आपण स्त्रियांनी पण घरात भक्तीशी साधना करत वास करायचा आहे. आणि नातवांना भगवंताच्या भक्तीचं ज्ञान द्यायचं आहे किंवा भगवंताच्या कथा सांगून त्यांना भक्तीमध्ये आणायचं आहे. शारीरिकदृष्ट्या त्यांच्याप्रती आसक्त व्हायचं नाही. मग हाडाई पंडित निमाईच्या प्रती एवढे आसक्त होते. शेतामध्ये गेले तरी पण ते सोबतच घेऊन जायचे एवढे त्या. आणि पद्मावतींना पण त्यांच्याप्रती एवढं प्रेम होतं. मग ह्या सर्व लीला चालू होत्या. आणि मग असं करत भगवंत किती वर्षाचे झाले? 12 वर्षाचे झाले. आणि 12 वर्षाचे झाल्यानंतर मग कोणाचं प्रकट झालेलं आहे? चैतन्य महाप्रभूंचं. मग त्यावेळेला भगवंत तिकडे नव्हते. भगवंत नित्यानंद कुठे होते? एक चक्र ग्राममध्येच होते. आणि जेव्हा 1486 मध्ये म्हणजे पाश्चात्य गणनेनुसार 86 मध्ये फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण होतं, त्या दिवशी चैतन्य महाप्रभू नवदीप मायापूरमध्ये योगपीठ या ठिकाणी जगन्नाथ मिश्रांच्या घरी प्रकट झाले सूर्यास्ताच्या वेळेला. त्यावेळेला नित्यानंद इथंच होते. आणि त्याची वार्ता कोणाला माहीत नाही, कोणाला काही माहीत नाही इथल्या एक चक्रग्राम वासियांना. परंतु नित्यानंद पुन्हा हृदयातून सर्व माहीत आहे. आणि नित्यानंद इथं होते तर हृदयातून त्यांना जाणीव झाली की माझे जे स्वामी आहेत कृष्ण ते गौरांग महाप्रभूच्या रूपात प्रकट झालेले आहेत. श्री गौरांग महाप्रभू की. आणि त्यावेळेला नित्यानंदच्या हृदयामध्ये एवढा दिव्य आनंद झाला तर त्या आनंदामध्ये नित्यानंदने फार मोठी गर्जना केली इथं एक चक्रग्राममध्ये. आणि ती गर्जना सर्व एक चक्रग्राम अशांना ऐकू गेली. ती एवढी मोठी गर्जना होती जणू काही प्रलयाची वेळच आलेली आहे. कारण एवढा आनंद झाला होता नित्यानंदला की माझे स्वामी प्रकट झाले. कारण बलरामजी कृष्ण लीलेमध्ये पण जरी मोठी भाऊ असले तरी ते कृष्णांना आपला स्वामी मानत आहेत. आणि नित्यानंद भाऊ पण इथं जरी ते मोठे म्हणून प्रकट झालेले आहेत परंतु त्यांना माहीत आहे की माझे खरे स्वामी कोण आहे. आणि ते प्रकट झालेले आहेत. आता त्यांचा मला संग मिळणार काही वर्षानंतर. त्या आनंदामध्ये ती मोठी गर्जना करतात. आणि ती गर्जना सर्व या भागातल्या लोकांना ऐकून ती घाबरतात की ही गर्जना कुठून येत आहे. काही जण म्हणतात की काय प्रलयाची वेळ आली आहे का. आणि काही जण म्हणतात निश्चित इथले पण एक धामेश्वर महादेव आहेत तर निश्चित त्या
धामेश्वर महादेवाने काय केलेलं आहे, गर्जना केलेली असणार, असं आपापसामध्ये चर्चा करतायत. परंतु कोणालाच कळत नाही की हे गर्जना कोणी केलेली आहे, नित्यानंदपूरने केलेली आहे त्या आनंदामध्ये. तर अशा पद्धतीने नित्यानंदपूरने इथं आनंद साजरा केला गौरांग महाप्रभूंच्या प्राकट्याचा. आणि मग आता पुढची लीला नित्यानंद करायची होती. इथं त्यांनी लीला केली. जसं भगवान श्रीकृष्णाने काय लीला केली होती की 11 वर्ष मथुरेमध्ये वृंदावनमध्ये राहिले आणि त्यांनी काय केलं, वृंदावनवासींना आनंद प्रदान केला. आणि पुढची लीला करण्यासाठी त्यांनी वृंदावनचा त्याग करून मथुरेला गेले, द्वारकेला गेले. म्हणजे बाहेरकारी दृष्टिकोनातून कृष्ण कधी मथुरा सोडून वृंदावन सोडून एक पाऊली बाहेर जात नाहीत. एकम पच्चम न गच्छती, वृंदावन परित्यज्य एकम पदम न गच्छती असं म्हणलेलं आहे की कृष्ण कधी एक पाऊली पुढे वृंदावनच्या बाहेर जात नाहीत. वृंदावनाच्या बाहेर कोण गेले होते, वासुदेव कृष्ण गेले. मूळ कृष्ण पुन्हा वृंदावनमध्ये आले, पण तो सूक्ष्म रूपामध्ये तिथं राहिली. तसं एक चक्रगाम मधली जी काही लीला होती 12 वर्षाची लीला, आता ती पूर्ण झाली होती. आता चैतन्य महाप्रभूंना पुढची नित्यानंद पुन्हा आता पुढची लीला करायची होती. ती म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सहभागी होऊन संकीर्तन आंदोलन सुरू करणं. आणि त्यासाठी मग आता चैतन्य महाप्रभू नित्यानंदपूरने पुढचं नियोजन त्यांच्या इच्छेने पुढची एक विशेष लीला या एक चक्रगाममध्ये झाली. आणि त्या लीलेची चर्चा आपण आता प्रसादानंतर करू. कारण वेळ झालेला आहे. हरिभर कमी वाटला ना, आनंद वाटला पाहिजे होता ना. तर माफ करा, आपला व्यक्ती वाटला असेल कारण वेळ झालेला आहे. प्रसाद त्यांनी 1-1.5-2 पर्यंत या म्हणलेलं 1:40 झालेला आहे. तर आता आपण काय करू की इथून उठू आणि आपण खाली जाऊ, प्रसादाचं आपण कुपन घेऊ आणि प्रसाद सर्वांना आपण एकत्र देऊ. तिथं एकत्र आपण जाऊ प्रसादासाठी. आणि प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा आपण इथंच येऊ. हां, आणि इथे